आरोहीला आहे ना मी डबल सीट घेऊन गेलो होतो. आता मी बसलेलो आहे आणि आता आरोही सायकल चालवतीये. तर आरोही आणि मी ना आता ड्रॅग रेस लावतोय. हर्षदची सायकल वर्सेस अमोलची इलेक्ट्रिक सायकल. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर ऍक्च्युली आज मला उठायला इतकं लेट झालंय माहिती का, आणि खूप जास्त भूक पण लागलेली आहे. तर चला आता लवकर जाऊ आणि पहिले ना पोटोबा करून घेऊ. आणि आरोही माझ्यावर इतकी चिडलेली आहे माहिती का, कशी रागात बघतीये. ती भयंकर चिडलेली आहे कारण मी लेट उठलोय म्हणून. लेट 2 वाजता उठलेस तू? 2 वाजता मग लेट उठलो म्हणलं ना मी. लेट नाही, खूप लेट झालं. ते दुपारी उठलाय डायरेक्ट. मग एवढं चिडचिड करायला काय झालं त्यात? 10 ठीक आहे बाबा, चला खूप जास्त थकलेला आहे माणूस तर 10 वाजेपर्यंत झोपू शकतो. 2 वाजेपर्यंत झोपायचं? अगं तू माझे डोळे बघ ना कसे झालेले. तू एक मिनिट डोळे तर बघ. रात्री लवकर झोपल्यावर बघ मग हा डोळा तुला लाल लाल नाही दिसत आहे? ते तू जास्त ट्रॅव्हल करतोय त्याच्यामुळे झालेलं आहे, झोपेमुळे नाही झालेलं आहे. झोपेमुळे नाही झाला, पण मग त्याच्यामुळे मला झोप येत होती. तर ही नुसती चिडचिड करत असती. मला म्हणते खाली ये लवकर, खाली ये लवकर. दुसरे माणसं येडे आहे का तुझ्यासाठी? अडकून पडता, हे पडतं ते पडतं. कुठे पडली का तू? इथं पडली. जाऊ दे, फायनली उठलेलो आहे मी. आणि आपल्या थारला ते मड फ्लॅप पण बसून आणायचे. मी ते काम अमोल भाऊच्या मागे लावलेलं होतं, बट अमोल भाऊ गेलेले गुलमंडीमध्ये. सो आता अमोल मी आपली थार घेऊन जातो आणि तिला ते मड फ्लॅप बसून आणतो. थोड्या वेळाने आम्ही मस्तपैकी सँडविच बनवतो. आणि नाही ते खाल्ल्यानंतरच जाणार आहे मी तसंही. आरोहीचं इकडे शूट चालू आहे ना, तर माझ्याबद्दलच जास्त डिस्कशन चालू आहे. ऋषी हे खात नाही, ऋषी ते खात नाही. काय रे अमोल? गरम आहे. काय डिस्कशन चालू आहे का भटक भावाने? अरे तो म्हणला की यामध्येच टाकून ऋषीला भाजीपाला खाऊ घालत जा. मी त्याला म्हटलं मी तसंच खाऊ घालते त्याला. मेथीचे पराठे खाऊ घालते. जसं तू मेथीची भाजी खात नाही, पालक खात नाही, तर पालकाचे पराठे खातो. महफिल लोगों की सज रही है लेकिन चर्चा हमारे उधर. तर आरोही ना आता नाश्ता घेऊन आली होती आणि तिने काय केलं माहितीये का, त्या सँडविच वरती ना दिल बनवलं होतं, असं म्हणजे हार्ट काढलं होतं. ते हार्ट एवढं वाकडं झालं माहितीये का? तुझा हार्ट पण वाकडच आहे. माझा हार्ट वाकडं आहे. हो वाकडा तिकडं तुटकं फुटकं आहे तुझा हार्ट. त्याला मी नीट बनवायचा प्रयत्न करते अजून. आज दादा ते ना थार घेऊन चाललेलं आहे ना, त्यामुळं गाडीवरच आम्ही कव्हर काढून घेतोय. तर आपल्या थारला आहे ना मड फ्लॅप टाकायचे. त्यासाठी आता आम्ही आपली थार रॉक्स घेऊन चाललेलो आहे. मड फ्लॅप म्हणजे बेसिकली काय माहितीये का, हे बघा इथे जे चिखल उडतो ना, हा पाठीमागे जो चिखल उडतोय ना, ते मड फ्लॅप्स लावल्यानंतर आहे ना तो चिखल पाठीमागे उडणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्या थारला आहे ना ते पहिले टाकून आणायचंय. जेव्हा आपण थार रॉक्स घेतली होती ना, तेव्हाच ऍक्च्युली ते टाकायला पाहिजे होतं, कारण ती ऍक्सेसरीजची गोष्ट आहे. बट ते आमच्याकडनं मिस झालं होतं. आणि दादा आज गाडी पण धुवून काढा सगळी मस्त स्वच्छ. हा ना, पहिले ते मड फ्लॅप टाकतो, मग वॉश करून आणतो मस्त. तर खूप दिवसानंतर आपण थार चालवतोय. मला तर असं वाटतंय थार फक्त आपली ओपनिंगलाच निघती, त्याच्यानंतर लावलेलीच राहते. बट आता थारला पण थोडंसं बाहेर काढणं पडेल, कुठेतरी फिरायची प्लॅनिंग करणं पडेल, आणि तेव्हा या थारला घेऊन जाणं पडेल. तर आता आहे ना आपली थार रॉक्स घेऊन आलेलो आहे आम्ही मड फ्लॅप टाकण्यासाठी. आता इथला ना मड फ्लॅप वगैरे टाकून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला गाडीचं लुक दाखवतो. तर आपल्या गाडीला आहे ना आता हे मड फ्लॅप बसवायचे. तर फायनली आपल्या थार रॉक्सला मड फ्लॅप टाकून आता आम्ही घरी आलेलो आहे. हर्षदला बघायचे मड फ्लॅप काय असतं एक्झॅक्टली. बरोबर आहे ना? हो हे का? हे बघ, हे वाले याच्याने आता पाठीमागे चिखल उडणार नाही. आधी असं उडायचा तो इथून असं हाताने उडणार. आता चांगली रेल गाडी. आपल्याला गाडी पुसून पण काढायची आहे. हा मग पुसून काढू मग आता, आणि सोबत सायकल पण पुसून काढू. तर आता आहे ना आम्ही गाडी घरी आणलेली आहे ना, तर गाडी एकदम मधून आहे ना प्रॉपर क्लीन करून घेतोय, मधून बाहेरून. आणि मग गाडी ना आपण झाकून लावून देऊ. कार इतकी खराब झालेली होती माहिती का, आम्ही एकदम डिटेल मध्ये क्लीन केलेली आहे, एकदम प्रॉपर. गाडी क्लीन करायला ना आम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले. बट गाडी ना फायनली इतकी सुंदर दिसते माहिती का, एकदम चकचक चकचक लगे डायरेक्ट आपण स्वतःचा चेहरा बघू शकतो, एवढी सुंदर झालेली आहे. आणि अमोल आणि हर्षद आहे ना, त्यांनी सायकल पण धुवून काढली त्यांची, आणि आता आहे ना शूज धुत बसलेले. मी तर डायरेक्ट घामाघूम झालेलो आहे. चला आता वरती जातो, तोंड हातपाय धुतो आणि आईस्क्रीम खातो. मस्तपैकी आईस्क्रीम पण आणलेली आहे. इतकी भामटी आहे, जोपर्यंत मी खाली गाडी पुसत होतो तोपर्यंत आली नाही, आणि आता आईस्क्रीम खायला लागलो तो लगेच आली. मला माहित पण नव्हतं तू आईस्क्रीम खातोय, आणि तसं पण तुम्हाला देणार नाहीये तो आईस्क्रीम. काय फायदा? देणार नाही, कारण तुझ्यासाठी मी ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे. देतेस का? माझं देन मग मी तुला थोडासा. देना. अरे देना, किती हावरेट आहे. अरे पहिले तर आपली थार बघ कशी दिसतीये मस्त. आणि ते काय लावलं तू मडगाड? ते बघ ना, ते पण आहे ना. गाडी चमकती कशी ते सांग. चमकती तर लय भारी, पण ते दाखव ना मला मडगाड काय असतं ते.
कुठे शोध कुठे शोध. हे ना हा Yes. आईला पण हा? बघ ते काय म्हणतंय. अरे काय अरे तू समजतो त्याला नाही म्हणजे दुसऱ्याला पण नाही असं समजतो तो. लॉजिक लागतं म्हणलं असं. राऊंड घेऊन बघ ना सायकलचा. चल अरे सायकलचा राऊंड घेऊन बघ इलेक्ट्रिक. चल मी तुला डबल सीट नेतो. कशी नाही डबल सीट त्याला बसायला जागाच नाही बस अरे कुठे बसू पण? इथं समोर. बिचाराची सायकल बसली का? हा, बसले. आता मला माझी चालवू दे. अरे हिला आहे ना मी डबल सीट घेऊन गेलो होतो हा. ते एक गाणं नाही का कोणतं आज से तेरी सारी गलिया मेरी हो गई सेम तशी फिलिंग येते. ते पण सायकलवर बसताना समोर. हा. नाही, ती बसती सायकलवर आणि अक्षय कुमार सायकल चालवतो. चालू. हे बघ हे ऍक्सिलेटर आहे. आता मला सांगा हे काय काय याच्यावर नाव कोण असलेलं आहे यश फुलवरे. त्यांनी त्याच्या मित्राचं नाव टाकून ठेवलं होतं सायकल चोरीला जावं म्हणून. हो ना रे हे काय असं? हे ऍक्सिलेटर आहे. काही करतो ते. त्याचं नाव टाकायचं ना तर मित्राचं नाव टाकून ठेवलं. जा चालू. रेस दे ना. काय ते तर सांगा मला. हे बघ हे आणि ऍक्सिलेटर याचं आहे. काम नाही का? नाही नाही ते गिअर शिफ्टिंग साठी. हे दे रेस दे. अरे. मजा येते ना. अरे आता त्या सायकलचा राऊंड घेते आणि ती सायकल इतकी मस्त माहिती का कालपासून आमच्याकडे जे पण कोणी आलं ना त्या सायकलचा आनंद घेताय. ती तर बघा पार त्या सोसायटीच्या कोपऱ्यापर्यंत गेली होती. आता पेडल पण मार सोबत. लो मिड आणि हा हेच काय हे हाय स्पीड आहे. तू एकदम लोवर चालून बघ नाही तू पेडल मार ना पेडल मार. बघ स्पीड वाढती ना. पडशील वगैरे बरं का नाही तर. आणि आता तुम्हाला गोडाऊनला वगैरे जायचं काम पडलं ना तर ही सायकल घेऊन जात जा. याला एक कॅरियर नसून घे रे आपण डबल सीट जातो मस्त. हा दोघं बहीण भाऊ जायचं. तुम्ही दोघं बहीण भाऊ मस्त त्या सायकलवर जायचं. हे नाही तर आईला शिकवून देऊ आपण आम्ही स्कूटीवर जात जाऊ आईला कुठे कामच लागते हिच्यावर जात जातील. तुझा फेस आज लय ब्राईट दिसतोय. तू काही केलंय का. काहीच नाही केलं आता ब्राईट दिसतोय खूप. जादू येऊ. त्या सायकलला लाईट पण आहे ते पण आहे सगळं आहे. स्कूटीच आहे ती एक हा. आता मी बसलेलो आहे आणि आता आरोही सायकल चालवतीये. पाडू नको फक्त मला बरं का. पाय वरती कर बाळा बाळा रडू नको निर्वास. रडू नको आम्ही ना बाबू. काही पण एक्सपेरिमेंट करतोय. सोड पाडशील. थांब मी चालवतो. अरे, अरे, मी काय करू? थांब. किती दूर गेले रे. हा वाढ होता पण येतं. हे बघ आणि ते गेअर कसे असतात हा गेअर कसे असतात. आता स्पीड वाढली का. हा पॅन्ट अरे सांग ना याला तरी गंमतच झालीये. भारी का एक नंबर. ही सायकल खरंच लय भारी यार. या सायकलला आहे ना माझीच नजर लागणार आहे. मी तर तिला अख्खी सोसायटी फिरून आणतोय. दादा मी चाललोय. तर आता हर्षदला घेऊन चाललेलो आहे मी. भारी मज्जा येते. हा फायनल एक वार वाल लागले. मजा येते ना. लय मज्जा येते. तर आता आहे ना मम्मीला पण मी ती सायकल चालवायला लावतोय. मम्मी तर नाहीच म्हणत होती बट मी फायनली मम्मीला कन्व्हिन्स केलेलं आहे ती सायकल चालवण्यासाठी. नाही पडत. अगं नाही पडत ना. चालव ना नाही पडत. मी आहे ना. बस अरे यार मम्मी नाही हिम्मतच करत नाहीये. माझं ब्लड प्रेशर कमी जास्त होऊन जाईल म्हणे. Same scooty हे बघ सारखी. स्कूटी सारखीच आहे. हे बघ हाईटचा काही प्रश्न नाही. हे बघ इथे त्याला रेस आहे. बघ हे बघ ही रेस आहे. ही ब्रेक आहे आपल्या स्कूटी सारखीच आहे. बघ Surprises you. Is this really happening? I can't be too sure. तर अरे आता परत ती सायकल घेऊन चाललेली खेळण्यासाठी. जा
मम्मीला म्हटलं चालव तर मम्मी तर हिंमतच केली नाही, मम्मी चालल्या गेली मध्ये. तर आरोही आणि मी ना आता ड्रॅग रेस लावतोय. हर्षदची सायकल वर्सेस अमोलची इलेक्ट्रिक सायकल. माझ्याकडे मॅन्युअल सायकल आहे आणि आरोहीकडे इलेक्ट्रिक सायकल आहे. बघू कोण जिंकतं सोसायटीच्या त्या एंट्रन्स पर्यंत. अमोल चल सांग. 3, 2, 1, गो. आय एम द विनर. अरे हरली. आता हर्षद आणि मी आता ड्रॅग रेस करतोय. हर्षदनी त्याची सायकल घेतलेली आहे, मी इलेक्ट्रिक सायकल घेतलेली आहे, बट मी हिला मॅन्युअलीच चालवणार. 3, 2, 1, स्टार्ट. तुझ्याहून टर्न घेतला. बट मी चिटिंग केलेली आहे, मी ते इलेक्ट्रिक ऍक्सिलेटर यूज केलं होतं. नाही मग हा ना, मग मीच विनर आहे. एक राऊंड करतोय. 3, 2, 1, गो. अभी विदाउट चिटिंग आय एम द विनर. पण तरी टक्करचा मुकाबला दिला. कुठे टक्करचा मुकाबला दिला? त्याच्या सायकलला ब्रेकच नाही, त्यांनी पाय घातले तो लांब पर्यंत गेला. हर्षदन मी पण रेस केली. कोण जिंकलं? फर्स्ट टाइम थोडस चिटिंग करून जिंकलो, बट सेकंड टाइमनी इमानदारीने जिंकलो. हॅलो हॅलो. बॅक साईडची सोसायटीतली बच्ची कंपनी आहे. कधीचे म्हणत होते दादा आम्हाला ब्लॉग मध्ये घे. खालून तो अँगल आला नसता, इथून ते सगळे एकदम क्लिअर दिसत आहे. आरोही मॅडम खाने के लिए क्या बनाया है? वांग्याची भाजी. खूप भारी यार, आम्हाला लय आवडायला लागली तशी वांग्याची भाजी. अरे यार मेरे लिए क्या बनाया है? वांग्याची भाजी. मला नाही खायची वांग्याची भाजी. मी माझ्यासाठी आवळा करायला लावणार आहे मम्मीला, तो पण मस्तपैकी जळलेला आवळा. मम्मी काय करते का? करून बसलं ना. बघितलं का किती एनर्जी माझ्यात. काय केलं म्हणजे जेवायला? बैंगन मसाला. आमच्या घरात आजकाल बैंगन मसाला जरा जास्तच बनायला लागलाय. ती मेथीची भाजी जरा साईडला गेलेली आहे आणि त्याची जागा घेतलेली आहे बैंगन मसाल्यानी. तर काही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरच Q&A व्हिडिओ सुद्धा येणार आहे. खूप जण कमेंट करत होते की दादा Q&A व्हिडिओ पाहिजे. लवकरच Q&A वाला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे, ज्याच्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे. सो तुम्ही प्रश्न आहे ना कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा विचारू शकता. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव यू अँड टेक केअर.